श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1219. आपण गेल्या कथा निरूपणामध्ये भुशुंडी आणि प्रभू रामचंद्रांच्या संवादातून दास ही संज्ञा समजून घेण्याचा प्रयत्न केला. परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत अधिकार ज्याचा आहे तोच भगवंताचा सद्गुरूचा दास होऊ शकतो. ज्या या सर्व अवस्था गोस्वामीजींनी आपल्याला क्रमविकासाच्या आधाराने सांगितल्या. मनुष्य जन्म येणं, त्यामध्ये द्विजवृत्ती उपजणं, श्रुतीधारी होणं, नीती नियमांप्रमाणे वेदोक्त आचरण करणं, वैराग्य उत्पन्न होणं, त्यामध्ये ज्ञान निर्माण होणं, ज्ञानाचं विज्ञान निर्माण होणं, हे भगवंताला प्रिय होण्याच्या दृष्टीने ही झालेली मनुष्याची वाटचाल आहे. परंतु या सगळ्याचा कळसोअध्याय तोच की जेव्हा तो जीव भगवंताचा दास होतो. दास या अवस्थेचं गोस्वामीजींनी आपल्याला अतिशय मोजक्या शब्दांमध्ये वर्णन करताना सांगितलं की जेही गती मोरीन दुसरी आशा, ज्याला मी सोडून दुसरी कुठलीही आशा नाही तो दास आहे. आणि मग असं दास्यत्व प्राप्त करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर शरीर, वचन आणि मनाने निरंतर भगवंताचं भजन करत राहिलं पाहिजे. या तिन्ही गोष्टींची जेव्हा एकरूपता येते तेव्हाच अंतःकरणामध्ये दास्यत्व प्रगटतं. आणि ज्याच्या हृदयात दास्यत्व प्रगटलं तोच भगवंताला अत्यंत प्रिय होऊ शकतो. हे महत्वाचं सूत्र प्रभू रामचंद्र भुशुंडींना सांगतायत ते तुम्हा आम्हा सर्वांसाठी. आणि त्यासाठी आज भगवंत आपल्या सर्वांच्या घरादारामधलं एक उदाहरण घेऊन मला दास का प्रिय आहे हे भुशुंडींना समजावून सांगत आहे. गोस्वामीजी गाऊ लागतात. एक पिता के विपुल कुमारा, हो ही पृथक गुण शील आचारा. को पंडित को तापस ज्ञाता, को धनवंत सूर को दाता. को सर्वज्ञ धर्म रत कोई, सब पर पीत ही प्रीति सम होई. को पितु भगत बचन मन कर्मा, सपने हूँ जानन दूसर धर्मा. सो सुत प्रिय पितु प्राण समाना, यद्यपि सो सब भांति अयाना. एहि विधि जीव चराचर जेते, त्रिजग देव नर असुर समेते. अखिल विश्व यह मोर उपाया, सब पर मोहि बरा बरिदाया. तीन मह जो परिहरी मद माया, भजय मोहि मन बच अरुकाया. पुरुष नपुंसक नारीवा, जीव चराचर कोई. सर्व भाव भज कपट तजी,
मोही परम प्रिय सोई। सत्य कहूँ खगतो ही सुचि, सेवक मम प्राण प्रिय। अस बिचारी भजु मोही, परिहरि आस भरोस सब। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, रामनवमीचा पर्व काळ जवळ येत चाललेला आहे आणि या चैत्र पाडव्यापासून आपण प्रभू रामचंद्र आणि भुशुंडींच्या या संवादातून नेमकं भगवंताला काय आवडतं, अशी कुठली गोष्ट आहे जी भगवंताला आपल्याकडे खेचून घेते, अशा या भक्ती सूत्राचं चिंतन प्रत्यक्ष भगवंताच्या वाणीतून ऐकत आहोत. खरोखर यापेक्षा तो सुवर्ण कांचन योग कुठला की जिथं भगवंतच आपल्यापर्यंत जी भक्ती जीवाला घेऊन येते, त्या भक्तीमधली अनन्यता, त्या भक्तीमधली सर्वश्रेष्ठ अवस्था काय आहे हे आपल्याला समजावून सांगतोय. भगवंताचं नातं जोडण्यासाठी, भगवंताचं सख्यत्व प्राप्त करण्यासाठी, भगवंताचं निरतिशय प्रेम अनुभवण्यासाठी सज्जनो एकच अवस्था गरजेची आहे आणि ती म्हणजे भगवंताचं दास्यत्व. दास ज्याची सर्व आशा आकांक्षा त्याने भगवत चरणी विलीन करून टाकलेली आहे, अशा दासाला भगवंताला सांभाळावंच लागतं. जसं एखादं लहान मूल हे संपूर्णपणे आईवरती अवलंबून आहे. आईने खायला घातलं तर खाईल, आईने कडेवर घेतलं तर ते जाईल, आईने कपडे साफ केले तर ते स्वच्छ राहील. अशा बालकासाठी आई आपल्या स्वतःची झोप देखील सोडून देते. त्याला काय सोसेल पचेल अशा पद्धतीने स्वतःचा आहार करते. म्हणजे आईच्या प्रत्येक कृतीमध्ये मध्यवर्ती भूमिकेमध्ये ते बालक आहे जे संपूर्णपणे आईवरती अवलंबून आहे. आणि जेव्हा श्री महाराज आपल्याला म्हणतात की भगवंताकडे एक लहान मूल होऊन जा, त्यात लहान मूल होणं म्हणजे असं निरागस बालक होणं जे केवळ आणि केवळ या भगवंतावरतीच अवलंबून आहे. आणि मग भगवंताला अशा आपल्या अंतरंगातल्या निरागस बालकाला सांभाळण्यासाठी त्याच्या सर्व विचारांमध्ये आपल्याला मध्यवर्ती ठेवावं लागतं. आपल्याला केंद्र भूमिकेमध्ये ठेवून भगवंत विचार करू लागतो. केवढी मोठी क्रांती आहे सज्जनो, ज्या भगवंताला आपण चिंतनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, ज्या भगवंताला आपण आपल्या विचाराच्या मध्यवर्ती भूमिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो, तोच भगवंत आपण त्याचं दास्यत्व स्वीकारलं की आपल्याला त्याच्या हृदयामध्ये ठेवतो. आणि मग आपलं कल्याण कशामध्ये आहे याचा अविरत भगवंत विचार करत राहतो. अविरत. बघा, प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यामध्ये पाणी कधी कधी आलेलं आहे. जेव्हा जेव्हा भरताची आठवण विशेषत्वाने प्रभू रामचंद्रांना होते, त्या त्या वेळेला प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत. भरत हे प्रभू रामचंद्रांचं हृदय आहे, त्यांच्या विचाराची मध्यवर्ती भूमिका आहे. कारण भरताला प्रभू रामचंद्रांच्या शिवाय दुसरा कुठला आधार नाहीच. त्यामुळे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील या पंचमहाभूतिक तत्वांना प्रार्थना करतायत की मी वनामध्ये चाललोय म्हणून हे धरणी माते तू मृदू होऊ नकोस. हे आकाशातल्या मेघांनो माझ्यावरती छत्र धरू नका. हे वारा तू शीतल मंद सुगंधित अशी ही जी तुझी झुळूक माझ्या अवतीभोवती ठेवतोय ती देखील तू माझ्यासाठी ठेवू नकोस. हे जल तू माझ्यासाठी शीतल होतोयस, मधुर होतोयस, त्याची मला खरंच गरज नाही. हे सूर्य तू या तुझ्या अग्नीच्या ज्वाळा एखाद्या श्रीखंडाप्रमाणे माझ्या देहाला चंदनासारख्या भासवतोयस.
मी खरंच सांगतो, मी तुमच्या सेवेचा मनापासून स्वीकार करतो, परंतु माझी एक इच्छा आहे, हे सगळं काही तुम्ही राखून ठेवा माझ्या भरतासाठी. कारण काही कालावधीनंतरच माझा भरत इथं धावत येईल माझ्या माग, आणि त्यावेळेला त्याला स्वतःची कुठलीही अवस्था कळणार नाही, तो कसा धावतोय, कुठं त्याचे पाय ठेचकाळतायत, कुठं काटे जात आहेत. तो कसा असेल माहिती? त्याच्या डोळ्यातून निरतिशय अश्रू वाहत असतील, त्याची जिव्हा अखंड माझं नामस्मरण करत असेल. अशा माझ्या भरताला स्वतःच्या देहाची कुठली शुद्ध नसेल, तेव्हा हे धरणी माता, तुझे हे सगळे कंकर, तुझे हे सगळे असलेले अणकुचीदार असे दगड, या सगळ्यांना तू आपल्या गर्भामध्ये सामावून घे. त्याची वाट जणू काही फुलांच्या पाकळ्यांनी भरून टाक. हे मेघांनो, त्याच्यावरती छत्र चामर धरा. हो, तो अयोध्येचा राजा आहे. जरी तो असा माझ्या नामामध्ये तल्लीन होऊन एखाद्या वेड्यासारखा माझ्या मागे धावत येत असला तरी विसरू नका, तो अयोध्या नरेश आहे. छत्र चामर हे त्याचं वैभव आहे. हे मेघांनो, तुम्ही ते धरा. हे वायू, तू असाच शीतल मंद सुगंधित राहून माझ्या भरताला प्रफुल्लित ठेव. हे जल, कदाचित भरत तुझ्यापर्यंत येणार नाही, परंतु येन केन प्रकारेण तू भरताची तहान भागव. आणि हे सूर्य देवता, माझ्या भरताची पंचाग्नी साधना चालूच आहे रे. पंचाग्नी धूम्रपान चालूच आहे. तो आतून तप्त आहे माझ्या विरहामुळं, कैकेयीने केलेल्या या अशा चुकीच्या आरोपांमुळं. त्याच्या अंतरंगामध्ये असलेल्या या अग्नीला आणखीन तुम्ही प्रज्वलित करू नका, त्याला शीतलता द्या. सज्जनो, जेव्हा जीव हा अशा रीतीने भगवंताचा दास होतो, तेव्हा भगवंतालाच त्या जीवाची काळजी करावी लागते, त्याला सांभाळावं लागतं. जनाबाई घरामध्ये दळण करते, एवढं दारिद्र्य, परंतु त्या दारिद्र्यातही पहाटे उठून जात्यावरती धान्य दळत असताना जनाबाईला अशक्तपणामुळं चक्करल्यासारखं होतंय. त्यावेळेला या जनाबाईचं जात प्रत्यक्ष पांडुरंग येऊन फिरवतोय. जनाबाई पाण्याला जातीये, विठ्ठल तिच्या मागे धावतोय. अगं जने, नको एवढे कष्ट करू. जनी जाय पाणी यासी, मागे धावे ऋषिकेशी. सज्जनो, जो दास झाला तो खऱ्या अर्थाने जगाचा मालक झालाय बघा. कारण की जगाचा नायक त्याचा दास होऊन, त्याचा सेवक होऊन त्याची सेवा करू पाहतो. असं हे भक्तीचं रहस्य आहे. प्रभू रामचंद्र आपल्या अंतरंगातला भाव भुशुंडींना सांगतायत. बघा किती अनौपचारिक अशी ही चर्चा आहे, जिथं कुठल्याही वेदांचं ग्रंथांचं चिंतन नाही. प्रभू रामचंद्र तर आपला स्वभाव भुशुंडींना सांगतायत. म्हणून सुंदरकांडामध्ये ओवी आहे ना, सुनहु सखा निज कहु सुभाऊ, जान भुसुंडी संभुगिरी जाऊ. माझा स्वभाव फक्त तिघांना माहिती आहे, महादेव आणि माता पार्वती आणि हे भुशुंडी तुम्ही. कारण मी तुम्हाला प्रत्यक्ष माझा स्वभाव सांगितलाय. मला काय आवडतं, मला काय आवडतं, माझं माझ्या दासावरती कसं प्रेम आहे, कसं सांगू तुम्हाला. सज्जनो, आम्हा सांसारिक लोकांना ही दास्यत्वाची संकल्पना हनुमंत, ब्रह्मानंद महाराज, कल्याण स्वामी यांच्यामुळे इतकी विलक्षण उंच वाटू लागते की आम्हाला भगवंताचं दासावरती प्रेम कसं असतं याची बऱ्याचदा जाणीवच होत नाही. प्रभू रामचंद्र सांगू लागतात की माझं माझ्या दासावरती कसं प्रेम आहे. एक पिता के विपुल कुमारा, हो ही पृथक गुणशील आचारा. एका पित्याला अनेक पुत्र आहेत, जे वेगवेगळ्या गुणांचे, स्वभावाचे आणि आचरणाचे आहेत. आता आत्ताच्या काळामध्ये तर आपण हम दो और हमारे दो सगळ्या घराघरांमध्ये आपल्याला दिसतं, परंतु जुना काळ आठवा, जेव्हा
7-8 मुलं असायची, घर भरलेलं असायचं. बऱ्याचदा एकाची पुस्तकं दुसऱ्याला, एकाचे कपडे धाकट्याला, अशा पद्धतीने प्रपंच वडील करत असायचे. अनेकदा पटकन मुलाचं नाव देखील आठवायचं नाही, एवढी विपुलता असायची घरामध्ये. गोस्वामीजी त्याच काळामधले आहेत आणि त्यामुळं ते आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती पाहतायत की एक पिता के विपुल कुमारा, अनेक पुत्र आहेत, परंतु सगळ्या जणांचे गुण, स्वभाव आणि आचरण हे वेगवेगळं आहे. ही एक गंमतच आहे. एकच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली ही मुलं मात्र वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म, स्वभाव घेऊन मोठे होत असतात. आपल्याकडे एक म्हण आहे ना की एका हाताची बोटं देखील सारखी नसतात. तेव्हा एका घरामध्ये जन्माला आलेले पुत्र हे एकसारखेच असतील, हे कसं काय सांगायचं बरं? अशा या पित्याचे अनेक पुत्र आहेत. ते सगळेजण मोठे होत आहात आणि मोठे झाल्यानंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाधी प्राप्त करून घेतो. को पंडित, कोणी पंडित होतं, ज्ञानी होतं. को तापस, कोणी तपस्वी होऊन जातं, त्याला या संसारामध्ये रस येत नाही. तो म्हणतो की मला या पंडितासारखं जीवन जगायचं नाही, मला त्या पंडिताचं जे ज्ञान आहे ते तद्रूपतेने जाणायचंय. म्हणून त्या भगवंताच्या शोधासाठी तप करत तो मुलगा बाहेर पडतो. त्यामध्ये को धनवंत, सूर को दाता, को तापस, ज्ञाता, कोणी ज्ञानी होतो. पंडित आणि ज्ञानी याच्यामध्ये काय अंतर आहे? पंडित ही पदवी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रांमध्ये घेऊ शकता. कोणी व्याकरणात, कोणी षटशास्त्री होऊ शकतं, तर कोणी संगीतामध्ये देखील पंडित होऊ शकतं. परंतु ज्ञाता या शब्दामध्ये स्वाभाविकपणे जो परमार्थिक तत्व जाणतो, मी कोण आहे, हे जग कोण आहे, भगवंत कोण आहे, ही त्रिपुटी ज्याला बुद्धीच्या पातळीवर तरी निदान सुटलेली असते, तो ज्ञानी. अशा या पित्याचे हे 3 पुत्र आपण बघितले. आणखीनही काही पुत्र आहेत. त्यापैकी को धनवंत, सूर को दाता, कोणी अत्यंत धनवान आहे, कर्तबगार आहे, कोणी शूरवीर आहे, लढाईमध्ये जातोय, राजदरबारी कदाचित कामाला असेल, आणि कोणी अत्यंत दानी असेल. प्रत्येकाचे हे वेगवेगळे गुणधर्म एकाच आईबापाच्या पोटी जन्माला येऊन. सज्जनो, यातून सूत्र हेच येतं की प्रत्येकाचं प्राक्तन वेगवेगळं आहे. आपण देखील बघतो ना अनेकदा की एकच हॉस्पिटल एकाच वेळेला 2 आयांच्या पोटी वेगवेगळी बालकं जन्माला आली, म्हणजे ग्रहदशा, स्थान, सगळं काही एकसारखंच आहे. कदाचित त्यांची पत्रिकांची ग्रहदशा देखील सारखी असेल, परंतु अशाही परिस्थिती जेव्हा ही मुलं मोठी होऊन आपण त्यांचं प्रारब्ध बघतो, त्यांचं कर्तृत्व बघतो, तेव्हा लक्षात येतं की अरे हे किती वेगवेगळ्या दिशेंनी गेली. मग असं नेमकं काय आहे जे एकाच स्थानिक आहे, एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला घालूनही नशीब मात्र वेगवेगळं घडवतात? सज्जनो, याचं नाव आहे प्राक्तन, याचं नाव आहे संचित, जे प्रत्येक जीव आपापलं घेऊन येत असतो. अशा या पित्याचे वेगवेगळे पुत्र. गोस्वामीजी म्हणतात को सर्वज्ञ धर्मरत कोई, कोणी सर्वज्ञ आहे, त्याला सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आहे, तर कोणी धर्मपरायण आहे. अशा या वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या गुणवत्तेचे मुलं एकाच आईबापाच्या पोटी जन्माला येतात. मुलांचं आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण घराघरांमध्ये बघतो, जो घरामध्ये यशस्वी असतो त्याची कदाचित जास्त वाहवा होते, आणि एखादा घरामध्ये थोडासा डावा असतो, कदाचित लहानपणापासून त्याच्यात ते न्यूनगंड असतं, आणि त्यामुळं वेळ प्रसंगी ज्याच्या मनात न्यूनगंड आहे तो आई वडिलांना आपल्या भावना अदवा तद्वा बोलून देखील दाखवतो. जो कदाचित अत्यंत हुशार आहे, भरपूर यशस्वी आहे, जर त्याला अहंकाराचं वारं लागलं तर हा मुलगा बहकून देखील जाऊ शकतो.
त्यामुळे मुलांचा आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो, परंतु ज्या आई वडिलांना अशी वेगवेगळी आचरणाची वेगवेगळ्या गुणवत्तेची मुलं मिळालेली आहेत, त्या आई वडिलांचं मात्र मुलांवरती सामायिक सर्वांसारखं प्रेम असतं. सब पर पीत ही प्रीती सम होई. समान प्रेम सगळ्यांवरती ते करत असतात. प्रत्येक जण त्यांचा अंश आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या प्रत्येकावरती त्यांचं प्रेम आहे. अशी मुलं वेगवेगळ्या दिशेने आपला पुरुषार्थ करत फिरत असतात. वडिलांना सगळ्यांच्या विषयी अत्यंत आदर आहे. आपल्याकडे देखील आपण म्हणतात ना की वडिलांना मुलाचं कौतुक सांगायला लागलं की त्यांची छाती भरून येते. आमचा हा ना इकडे आहे, फार मोठ्या पदावर आहे, त्याच्या हाताखाली एवढी लोक आहेत, अत्यंत हुशार आहे. आणि वडिलांच्या हृदयाला यापेक्षा आनंद तो कुठला की जेव्हा त्यांना आपल्या मुलाचं कौतुक जगाला सांगावं लागतं. त्यामुळं अशा वडिलांसाठी देखील ही एक अत्यंत मनाला विश्राम देणारी स्थिती आहे. आणि त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलांच्या विषयी बोलताना वडिलांची पुन्हा पुन्हा भावना त्यांच्यावरती असलेल्या या समत्वाच्या प्रीतीमध्येच आपल्याला दिसून येते. सगळेजण छान आहेत, उत्तम आहेत, सगळेजण माझी काळजी घेतात, अशा पद्धतीने वडील आपल्यापासून लांब असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी पुरुषार्थ गाजवत असलेल्या आपल्या मुलांचं कौतुक जगाला सांगत असतो. परंतु तिथं गोस्वामीजी आणि प्रभू रामचंद्र एक फार छान उदाहरण देतात की अशा वडिलांच्या जवळ कोणीतरी एक मुलगा आपलं असलेलं करिअर, आपली असलेली स्वप्न यांची तिलांजली देऊन वडिलांच्या सेवेमध्ये राहत असतो. कौपितु भगत बचन मन कर्मा. त्या मुलासाठी आपलं भगवंत हा आपले वडीलच आहे. तो आपल्या वडिलांची मन वचन आणि कर्माने सेवा करत असतो. बघा गोस्वामीजी प्रत्येक ठिकाणी मन वचन कर्माची सेवा हे फार आवर्जून सांगतात, कारण आजच्या काळामध्ये सेवा करत असताना कदाचित मेव्याकडे डोळा असतो. वाडवडिलांची मिळणारी प्रॉपर्टी या कारणासाठी काही जण सेवा करतात, तर काही जण फुकट खायला मिळते, वडिलांची पेन्शन आहे, इस्टेट आहे, आपल्याला काही करायला नको म्हणून वडिलांची सेवा करतो या भावनेतून त्यांच्याजवळ राहत असतात. कोणीतरी एखादा विरळाच असतो जो तन मन धनाने आपल्या आई वडिलांची सेवा करत असतो. असा तो पितृभक्त मुलगा ज्याला स्वप्नामध्ये देखील दुसरा कुठलाही धर्म नाही. आपल्या वडिलांना सोडून तो कुठेही जायला तयार होत नाही. मला आठवतं माझ्या वडिलांना म्हणे तरुणपणी मिलिटरीमध्ये पोस्टिंग मिळालं होतं आणि माझे आजोबांचा धाकटा मुलगा माझे वडील, आणि वडिलांचं ते पोस्टिंगचं पत्र वाचल्यानंतर माझे आजोबा वडिलांना विचारू लागले की आता तू जाणार का? तर वडील म्हणाले की मिलिटरीच्या पोस्टिंगमध्ये मला तुम्हाला सोडून जावं लागेल म्हणून मी त्या नोकरीला अव्हेरून देतो. असं म्हणून वडिलांनी ती पोस्ट सोडून दिली. तसंच एकदा भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये देखील त्यांना ऑफर लेटर आलं, तर ते देखील वडिलांनी सोडलं आणि आयुष्यभर आपली पोस्टाची सर्व्हिस केली. जरी बदल्या झाल्या तरी आपल्या आई वडिलांना घेऊन आपल्याला गावोगावी जाता येईल अशा पद्धतीने त्यांनी आपल्या वडिलांची सेवा केली. आणि असे घरोघरी आपल्याला उदाहरणं दिसतात की ज्यांनी आपल्या वडिलांच्या सेवेसाठी बऱ्याचदा आपल्या करिअरला, आपल्या स्वप्नांना देखील तिलांजली दिली. जरी वडिलांना आपली सगळी मुलं प्रिय असली तरी हा असा पितृभक्त ज्या घरामध्ये आहे, जो वडिलांची सेवा करतोय, त्याच्याविषयी वडिलांच्या मनामध्ये एक विशेष प्रेम असतं, विशेष प्रेम. आणि कदाचित तो मुलगा हा इतर मुलांच्या मानाने डावा असेल, त्याच्याकडे तेवढी हुशारी नसेल, त्याच्याकडे तेवढं पैसा कमवण्याचं तंत्र नसेल, अज्ञानी असेल, मूर्ख असेल, अशा पद्धतीचा तो मुलगा असला तरी देखील आपण देखील बघतो ना की घरामध्ये जो कच्चा आहे त्याच्यावरती विशेष आई वडिलांचं लक्ष असतं.
आणि जर तो मुलगा देखील आई वडिलांच्या सेवेमध्ये राहिला तर यांचं एक विलक्षण नातं तयार होतं. अशा या सगळ्या मुलांमध्ये जो आपल्या बरोबर राहतो त्याच्याविषयी वडिलांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. प्रभू रामचंद्र हे उदाहरण का देत आहेत आपल्याला? कारण प्रभू रामचंद्र हे परमपिता आहेत या जगाचे. प्रभू रामचंद्र म्हणतात की एही विधी जीव चराचर जेते त्रिजग देव नर असुर समेते अखिल विश्व यह मोर उपाया सब पर मोही बराबरी दाया. जसे एका पित्याला वेगवेगळे पुत्र आहेत, वेगवेगळ्या गुणधर्मांनी युक्त आहेत, त्या सगळ्यांवरती पिता हा समसमान प्रेम करतो, त्याचप्रमाणे मी निर्माण केलेल्या या विश्वातल्या प्रत्येक घटकावरती, मग तो देव असो, मनुष्य असो, असुर असो, काय जे जड चेतन जे काही आहे ते सगळं विश्व माझंच आहे, मीच त्याला निर्माण केलंय. या प्रत्येकावरती माझी करुणा ही समान आहे, माझी दया ही समान आहे. परंतु अशा या समस्त ब्रह्मांडामधला कोणीतरी एक जीव जो या सगळ्या मद आणि मायेचा त्याग करतो. तीन मह जो परिहरी मद माया भजय मोही मन बच रुकाया. जो मद आणि माया याचा त्याग करून सर्व आशा आकांक्षांना तिलांजली देऊन जो केवळ माझ्या भजनामध्ये मन वचन आणि शरीराने राहतो, नित्य स्थिर राहतो. काय सांगू अशा जीवाबद्दल माझी काय मनामध्ये अवस्था असते. जरी मी समदर्शी कछु इच्छा नाही ही माझी अवस्था असली, मी समदर्शी आहे यात काही शंका नाही, परंतु या समदर्शत्वामध्ये देखील हे समदर्शन करत असताना मी कोणाला तरी मांडीवर घेऊन बसलेला असतो. जसं आजीला दुधावरची साय प्रिय आहे, मुलं तर प्रिय आहेत, परंतु नातवाला आपल्या मांडीवरती घेऊन मुलांशी प्रेम करण्यामध्ये आजीला जो आनंद आहे, तशी रामाची अवस्था आहे बघा, की जो असा मन वचन आणि शरीराने माझं भजन करतोय त्याला मी वेगळं सोडत नाही, त्याला मी नित्य माझ्या जवळ ठेवतो, त्याच्यावरती मी विलक्षण प्रेम करतो. आणि मग मी हे बघत नाही की तो सुंदर आहे, त्याचं खूप भक्ती आहे, त्याचं खूप कर्तृत्व आहे, त्याचं खूप पाठांतर आहे, तो वेदोक्त आहे, नाही, मी काही बघत नाही. ज्याला केवळ माझा भरोसा आहे, मग तो पुरुष असो, नपुंसक असो, स्त्री असो, चर अचर कोणताही जीव असो, परंतु जो कपटाचा त्याग करून सर्व भावाने माझं भजन करतो तो मला परमप्रिय आहे, परमप्रिय. सज्जनो बघा, भगवंताची ही प्रियत्वाची स्थिती प्राप्त करण्यासाठी सन्मुख होई जीव मोही जबही जन्म कोटी अग नासही तबही. आम्ही आमच्या करिअरमध्ये या पैसा अडक्यामध्ये इतके हरवून जातो की भगवंताला सन्मुख व्हायलाच विसरून जातो. आणि भगवंताची कृपा म्हणजे याच गोष्टींची प्राप्ती असं काहीतरी समजून बसतो. ते मिळेल तसं मिळेल, परंतु हे सगळं करत असताना जो एखाद्या मोबाईल प्रमाणे नित्य त्या नेटवर्कशी कनेक्टेड आहे आणि आपल्या या देहाच्या आधाराने घडणारं प्रत्येक कर्म ही भगवंताची सेवा या रूपाने जो करतो, अशा रीतीने आपला प्रपंच करत असताना, कर्म करत असतानाही जो भगवंताचा दास होऊ शकतो. प्रभू रामचंद्र म्हणतात तो मला परमप्रिय आहे. त्याची कुठलीही मी अर्हता बघत नाही, पात्रता बघत नाही, मी त्याला माझ्या प्राणासारखं जतन करतो. त्यामुळं हे पक्षी सत्य कहूं खग तो ही सुची सेवक मम प्राण प्रिय अस बिचारी भजु मोही परिहरी आस भरोस सब. त्यामुळे मी तुला सत्य सांगतो, पवित्र सेवक हा मला प्राणासारखा प्रिय आहे. कोण पवित्र? जो अनन्य आहे, जो निष्काम आहे. आणि तसं प्रत्येक जीव होऊ शकतो. गरज आहे आपल्या सगळ्या आशा आकांक्षांना माझ्या चरणाशी सोडण्याची आणि माझं हे भजन मनापासून करण्याची.
मला आज दिवस रात्र आपल्या अंतःकरणामध्ये आळवण्याचे. जो हे साधन मनापासून करेल त्याची मी कुठलीही लौकिक पात्रता न बघता त्याला माझा दास करून टाकीन आणि त्याला प्राणासारखं सांभाळीन. सज्जनो, हे आहे भगवंताचं वचन. यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.